पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि योगेश पाटील यांचा विषय सांगायचा झाला तर याआधी जेव्हा खेळले होते तेव्हा अर्धशतक देखील त्यांनी बनवलं होतं. म्हणजे ते देखील भरपूर चांगल्या रिदममध्ये बॅटिंग करतात आणि त्याच अनुषंगाने या मॅचमध्ये देखील त्यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. कारण या मॅचमध्ये जो जिंकेल तो टीम धारावीचा अगेन्स्ट खेळेल. यात नंतर होणारा जो सामना आहे आताच मी माहिती पोहोचवतोय. टीम बोनकोडे आणि जासई आपण रेडी राहा. पहिलं सत्र जेव्हा समाप्त होईल आपण टॉस देखील करणार आहोत. बट त्याआधी आणखीन एक महत्त्वपूर्ण लढतीच्या दिशेने आपण वाटचाल करीत आहोत. टीम जय बजरंग कारिवली आणि त्यांचा अगेन्स्ट टीम सोनारपाडा आणि सोनारपाडा ज्या नावाने खेळत आहे त्रिशा 11 सोनारपाडा. फर्स्ट ओव्हर पंकज म्हात्रे दरम्यान बॉलिंग मार्कवरती आणि अनिकेत आणि त्यांचा समवेत योगेश पाटील ही जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहे. भरपूर साऱ्या नवीन नवीन गोष्टी या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. स्पेशली MG कॉमेटची जी इलेक्ट्रिक कार आपण पाहतात विनामूल्य लकी ड्रॉमध्ये एक भाग्यवान प्रेक्षकाला ही कार आपण देणार आहोत. भूत न भविष्य टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये फर्स्ट टाइम एक भाग्यवान प्रेक्षकाला आपण MG कॉमेट इलेक्ट्रिक कार लकी ड्रॉच्या माध्यमातून विनामूल्य आपण देणार आहोत. फार मोठी गोष्ट, कारण कालच्या दिवसामध्ये कॅप्टनने याविषयी सांगितलं देखील होतं. त्याची माहिती मी पोचवेन. बट आता वळूया सामना होता की सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल स्विच हिट करायचा होता. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉलने सुरुवात दरम्यान केली जात आहे. मला आठवतंय कालच्या दिवसामध्ये जेव्हा केमनी दिवेश संघ खेळत होता तेव्हा सूरज भोईर टॉस बॉक्स मध्ये जोडले गेले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण खेळाडूंना प्लेअर ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देत असतो, पण प्रेक्षक देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. त्या अनुषंगाने या पर्वामध्ये प्रेक्षकांचा देखील विचार केला गेला आणि प्रेक्षकांसाठी देखील कार आहे. ऑन साइडला खेचून मारला बॉल हव्यामध्ये. फिल्डर आखिरच्या 3 मिस्टेक करणार नाही. सफलता इथे मिळेल. धक्का लागला पकला बॅटर बाद झालेत. अनिकेत दोन टर्म भिवंडी लोकसभेचे खासदार आगरी समाजाचा अभिमान ज्याने उंचावला. आगरी समाजातील पहिले केंद्रीय राज्यमंत्री सन्माननीय नामदार कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचा गौरवार्थ सन्मानार्थ माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 चा सोहळा तुम्ही पाहतात. आणि आज आपण 10व्या दिवसामध्ये आहोत. गेल्या 10 दिवसांमध्ये क्रिकेटचं स्टँडर्ड उंचावणारी स्पर्धा तुम्ही पाहिली. क्वालिटी ऑफ क्रिकेट तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. तुम्ही ग्रामीण क्रिकेटमधला दिग्गज संघ म्हणण्याचा महान सन्मान कोण पटकावेल या पर्वामध्ये लास्ट सीझन आपण पाहिलं ओम 11 बोरशेती टीम. त्याआधी आपण पाहिलं टीम बामण डोंगरीला. पण या पर्वाचा चॅम्पियन कोण बनेल? फुल लेंथ लॉफ्ट केला लॉंग ऑफ आहेत फिल्डर पट. हे काय केलं? कॅच देखील सोडली. बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाचा हा षटकार. प्ले मध्ये देखील क्लिअरली पाहायला मिळते की किती पुढे होते. बाउंड्री लाईन वरती जर उभे असते तर इझी कॅच होती. इतके पुढे जाण्याची आवश्यकता काय होती हा प्रश्न आता निर्माण होतोय. टीम कारिवलीचा प्रत्येकी परीक्षकाला खेळाडूला बॅटचा टोला लागला. मिड ऑनचे फिल्डर येत आहेत. बॉल फील्ड करतात. बट ही कॅच कोणाची सोडली? बॅटर अमोल पाटीलला हे जीवनदान देणं आज टीम कारिवलीला किती महागात पडेल. कारण जेव्हा टॉस सुरू होता तेव्हा अमोल ठाकूरने देखील सांगितलं होतं की ऑन साइडला फ्लिक केला. गॅप मध्ये हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार.
की बाकी बट जखमेवरती मीठ चोलणारा हा फटका होता, कारण याआधी कॅच ड्रॉप झाली, तिथे देखील षटकार आला आणि त्यात नंतर हा येतोय चौकार. बघा अमरने देखील टॉस बॉक्समध्ये सांगितलं होतं की जेव्हा विचारलं गेलं होतं की बॅटिंगमध्ये कोणाकडनं अपेक्षा, तेव्हा त्याने उल्लेख केला होता योगेश पाटील, अमोल पाटील आणि अनिकेत या 3 चेहऱ्यांचा त्याने उल्लेख केला होता. आणि त्यातपैकी अमोल पाटील वन ऑफ द ग्रेट प्लेयर इन सोनारपाडा क्रिकेट हिस्ट्री, आणि त्याची कॅच इथे सोडणं हे फार टोचू शकतं. बट पॉझिटिव्ह वेमध्ये जर विचार केला तर जे घडलंय ते घडलंय. आता विकेट कशी काढू शकू त्याचा विचार करणं गरजेचं. बट फुल लेंथ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. चौकार येतो आणि अशा प्रकारे खेळ देखील धर्माने ते समाप्त झालेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिलं 14 धावा धावफलकावरती आणि करेक्ट 5 मिनिटांमध्ये हे पहिलं षटक इथे समाप्त झालेलं आहे. टीम कारिवली कोणत्याही प्रकारे ओव्हर ब्रेक नाही आहे. क्विकली फिल्डिंग सेट करा आणि पुढील षटकाला सुरुवात करा, कारण विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत. स्कोर कार्ड 14, लॉस ऑफ 1 विकेट टीम त्रिशा 11 सोनारपाडा. बघा जी चर्चा मी केली, जो उल्लेख मी केला की जे झालं ते झालं, बट त्यात नंतर कमबॅक कशा प्रकारे करता येईल, विकेट कशा प्रकारे काढता येईल, तसा देखील विचार करणं महत्त्वाचं राहते ना. कारण वेळ अशी गोष्ट आहे जी कोणासाठी नाही थांबत. ज्याने घड्याळ बनवला त्याच्यासाठी देखील नाही थांबली तर आपल्यासाठी काय थांबेल. सो त्या परीने जर आपण विचार केला तर ऑन टाईम रनिंग मॅचमध्ये आपण काय करू शकतो त्याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं. आणि टीम कारिवली वेळेसंदर्भात मी उल्लेख केला की ओव्हर ब्रेक नाही आहे, टायमर सुरूच आहे. आता 6 मिनिटे झाली. सेकंड ओव्हर प्रतीक नाईक राऊंड द विकेट. योगेश पाटील साठी फुल लेंथ होता, लॉफ्टेड ड्राईव्ह डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आकेत, बट घडली मिस्टेक. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. एक्सप्लोसिव्ह बॅटिंग सध्या सगळीला होत असताना पहिला धक्का लवकर लागला होता, बट त्यात नंतर इथे बाउंड्रीज येत आहेत. फुल टॉस पॅन वरती स्क्वेअर लेग इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा इथे घेतला जाईल का? झाली मिसफिल्ड आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स आता बनत नाहीयेत, रन्स वाहत आहेत. आणखीन एक चौकार. 4. खुश असेल, कारण ज्या स्टँडर्डचं क्रिकेट ते या स्पर्धेमध्ये खेळलेत, या मॅचमध्ये देखील तशा काही अपेक्षा त्यांच्याकडनं होत्या. बट आतापर्यंत पहिल्या 8 चेंडूंच्या खेळामध्ये फिल्डिंग हा शब्द टोचतोय. अपील पंच तर सहमत नाहीयेत आणि सिंगल देखील कंप्लीट होईल. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथे मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड 23 धावा धावफलकावरती. आणि आज जर आपण पाहिलं समालोचन कक्षामधनं तुम्ही आवाज ऐकता, 2 दिग्गज आवाज तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर, मणिजी पाटील सरांचा गोड आवाज आपण ऐकला. त्यात नंतर आपण स्पेशली बिलॉंग करतात पुणेला, बट त्यांना आपण व्हॉइस ऑफ महाराष्ट्र देखील म्हणू शकतो, कारण एक फेमस आवाज. आणि तो आवाज जर स्पर्धेमध्ये असेल तर ते समालोचन ऐकण्याची देखील एक वेगळी मजा. नरेशजी ढोमे सरांचा देखील आवाज आपण ऐकला. बट मॅचची जी परिस्थिती आहे, रन्स फार वेगाने ते बनवल्या जात आहेत. फुल लेंथ लॉफ्ट केलाय, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला क्लिअर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्टँडच्या वरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
ती कॅच सोडली होती तिथे देखील षटकार आला होता आणि त्यात नंतर बरसला अमोल पाटील. काय फटके येतात, षटकार देखील आला. आता यावेळेस पिकअप स्ट्रोक खेळायचा होता. बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल प्रमाणे ते येतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकाची ग्रामीण गटामधनं चॅम्पियन टीम 311 सोनारपाडा संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसतोय. कारण त्या पर्वामध्ये चॅम्पियन राहण्यामागे हे देखील कारण राहिलं की टीम वर्क चांगला राखला. त्यामध्ये योगेश पाटील असतील, अमोल पाटील, बॉलिंगमध्ये अमर ठाकूर, त्यामध्ये आणखीन भरपूर सारी नावं आहेत. अनिकेतचा देखील उल्लेख आवर्जून आपण करूया. आणखीन एक लॉफ्टेड फटका, बॉल हवेमध्ये प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट. हा बॉल देखील केला बाउंड्री लाईनचा बाहेर, लॉंग ऑफला क्लिअर केलं, षटकार. पण एक लागला टीम 311 सोनारपाडा. रिमेनिंग खेळ येत्या 3 ओव्हर्स आणि जी वेळ लागलेली आहे 11 मिनिटं. 11 मिनिटांमध्ये 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 9 मिनिटं बाकी आहेत येत्या 2 षटकांसाठी. बट चिंतेचा विषय टीम कारिवलीसाठी, कारण बघा रणगतीवरती रोख लावण्याकरिता तुम्हाला विकेट्स काढणं ही गोष्ट महत्त्वाची राहिली. बॉलरने संधी देखील निर्माण करून दिली होती, बट तिथे एक मिस्टेक घडली लॉंग ऑफला. आणि त्यात नंतर आपण काय पाहत आहेत की अमोल पाटील थांबत नाहीये. 35 धावा धावफलकावरती. थर्ड ओव्हर महेश पाटील. बघा टायमर सुरू आहे. 11 मिनिटं झालेली आहेत, 9 मिनिटं बाकी आहेत येत्या 2 षटकांसाठी. सो घाई करा. यात नंतर टॉस साठी यायचं आहे टीम जासई आणि त्यांचा अगेन्स्ट टीम बोनकोडे. ही लढत आपण पाहणार आहोत. महेश पाटील थर्ड ओव्हर. समोर जर आपण पाहिलं स्ट्रायकिंग एंडवरती योगेश पाटील. ग्लास बॉल फुल लेंथ होता. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर दरम्यान ते करण्यात आला. डीपमध्ये मिड विकेटला फुल्डर पप्प्या खारीक बॉल फील्ड करतात. एक सिंगल दरम्यान ते कंप्लीट केली जाईल. धाव फलक एका धाब्याच्या मदतीने 36 धावा धाव फलकावरती. आणि एक गोष्ट नेहमीच राहिली क्रिकेटच्या खेळामध्ये की क्रिकेटने आपल्याला काय शिकवलं की जोपर्यंत ना प्रतिस्पर्धी जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रयत्न कधी थांबवू नका. कारण हा खेळच असा, मानलं तर सर्व काही शक्य आहे आणि नाही मानलं तर जिंकलेल्या बाजी देखील तुम्ही गमावता. विश्वास, सेल्फ बिलीफ या शब्दाला नेहमीच फार मोठी किंमत राहिलेली आहे. आणि ती गोष्ट आता जर आपण पाहिली तर आत्मविश्वास आपल्याला अमोल पाटीलच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतोय. बट अजूनही सामना भरपूर बाकी आहे. फुल टॉस ड्राईव्ह करायचा होता, गॅप मध्ये स्लाइस केलं होतं आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. चौकार येतोय. धाव फळक 4-0. 40 धावा धाव फळकावरती. 40 धावा धाव फलकावरती आहेत. आणि आता चिंतेचा विषय जास्त वाढत चालला. अडचणी समस्या आता वाढत आहेत. कारण अमोल पाटील एकंदरीत जो जीवनदान अमोलला मिळाला, कारण एक चांगला खेळाडू, त्याला ठाऊक आहे की संधी जर मिळत आहे तर संधी स्वीकारायची कशी ते अमोलला माहिती आहे. आणि ते कार्य तो या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी करतोय. पुढचा बॉल बॅकफुटवरती जाऊन पंच करत असताना डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर जतीन वेगाने येतात. बॉल फील्ड केला जातोय. थ्रो येईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. योगेश पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती. पहिला सामना जेव्हा सोनारपाडा संघ या स्पर्धेमध्ये खेळली त्या सामन्यामध्ये टीम भिनारचा अगेन्स्ट अर्धशतक बनवलं होतं योगेश पाटीलने.
आणि तो योगेश शांत आहे, स्ट्राईक रोटेट करतो. त्याचं कारण हे देखील राहिलं की अमोल पाटील अग्रेसिव्ह बॅटिंग करतो. नेक्स्ट बॉल, फुल टॉस, ऑन साइडला फटका आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल षटकार. कधी कधी संधी मिळत नसते, ती निर्माण करावी लागते, ती शोधावी लागते. आणि या मॅच मध्ये देखील ना जर कमबॅक करायचं तर सुभाताला झोकावं लागेल, विकेट्स इथे काढावे लागतील. विकेट जर नाही आले तर पहिलं सत्र आपण काय पाहतात की मे बी 65 to 70 टोटल आपल्याला उभा होताना दिसू शकतोय, कारण 47 ऑन द बोर्ड आणि रिमेनिंग या ओव्हरमध्ये आणखी 2 चेंडू बाकी आहेत. काय बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली, लाजवाब खेळली दोन्ही बॅटर्सची, कारण मोठे फटके सातत्याने येत आहेत. योगेश पाटील बरसलेत, मोठा फटका पण जस्ट पाहिला. नेक्स्ट बॉल, फुल अँड ड्राईव्ह करायचा होता बॅटसी कडा. बॉल आता गॅप मध्ये ट्रॅव्हल होतो, शॉर्ट थर्डचे फिल्डर पोहोचलेत, रिले फिल्डिंग, सिंगल कंप्लीट, धाव फळक एका धावेच्या मदतीने 48 ऑन द बोर्ड. आणि खेळ आता जो बाकी आहे, एक चेंडू या ओव्हरमध्ये बाकी, यात नंतर होईल 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक. बट त्याआधी टीम सोनारपाडा एक मजबूत पोझिशन मध्ये उभी आहे, कारण 48 ऑन द बोर्ड. आणि शेवटचा बॉल या थर्ड ओव्हर मधला. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. गती कमी केली होती, ड्राईव्ह निर्माण करत असताना अमोल पाटील सिंगल घेतली जाईल. खेळ समाप्त 3 ओव्हरचा. 3 ओव्हरच्या अखेरीस 49 ऑन द बोर्ड. धक्का लागला एक टीम त्रिशाल सोनारपाडा. 2 मिनिटांचा एक ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. सो तोपर्यंत जाऊया डीजा माशांकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. ड्रिंक्स ब्रेक समाप्त. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 भव्य दिव्य पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. कालच्या रात्रीमध्ये आपण होळीच्या आधी दिवाळी साजरी केली, कारण 2013 नंतर आज 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा मान पटकावला इंडियन टीमने. त्याआधी 2002ला श्रीलंका सोबत चॅम्पियन ट्रॉफी शेअर केली होती. त्यानंतर 2013ला एम एस धोनी यांच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनली इंडियन टीम. त्यानंतर आता 2025 रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंडियन टीम चॅम्पियन बनली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. बट सध्याच्या घडीला जर आपण विचार केलं तर आता ग्रामीण गटामधनं होळीच्या आधी दिवाळी कोण साजरी करेल, हा देखील सर्वात मोठा प्रश्न आहे. फोर्थ ओव्हर बॉलर मोहित घरत, फुल लेंथ बॅटचा टोला लागला, काऊ कॉर्नरला फिल्डर आहे, सिंगल कंप्लीट आणि 3 मिनिटं बाकी आहेत. तसे देखील माहिती मी पोहोचवतो. 3 मिनिटं आहेत या ओव्हरसाठी.
कारण बघा जी वेळेची जी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय सर्व प्लस मायनस करून ती माहिती तुमच्यापर्यंत येत आहे आणि त्यामध्ये काही एक्स्ट्रा मुभा तुम्हाला मिळणार नाहीये. 3 मिनिटं आहेत, 5 चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेट मोहित ऑन साइडला उडवलाय, लॉफ्टेड फटका, बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत आणि पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिस्टेक आता देखील घडली. षटकार. देखील निर्माण होतोय कारण एक चांगली टीम, बट आज सोनारपाडा लाजवाब खेळ करतात या पहिल्या सत्रामध्ये. गती कमी केली, अपील, बट अंपायर सहमत नव्हते. डॉट बॉल दरम्यान ते येतोय. 3 चेंडू आणखीन बाकी आहेत आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला 56 56 धावा फळकावरती आहेत. नेक्स्ट बॉल फुल लेंथ, हेलिकॉप्टर उडवलाय आणि दरम्यान पाहावं लागेल लँडिंग देखील होईल. भारतीय जनता पार्टी स्टँड मध्ये या बॉलला पोहोचवलं योगेश पाटीलने. षटकार. षटकारांचा पाऊस पडतो असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये, कारण ज्याप्रमाणे बॅटिंग होत आहे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 षटकार 5 चौकार आलेत. क्रॉस लाईन खेळायचं होतं, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान ते येतो. आता खेळ बाकी आहे येत्या एका चेंडूचा. आपण टॉस देखील करणार आहोत. टीम बोनकोडे आणि जासई अशी लढत यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण लढत जासी अगेन्स्ट बोनकोडे आणि जो जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये पोहोचेल. म्हणजे सामन्याचं महत्व देखील तितकं जास्त आहे. शॉर्ट फेज पूल करायचं होतं, साऊंड यस आलाय, सफलता मिळेल आणि योग्य वेळेवरती 4 षटकं देखील समाप्त झालेले आहेत. एंड ऑफ द 4th ओव्हर स्कोर कार्ड जे आहे 62 आणि धक्के लागले 2. टीम 311 सोनारपाडा आणि एका ओव्हरचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामध्ये. अमर ठाकूर दरम्यान मैदानात आतमध्ये येतात. बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख, स्पेशली जर पाहिलं तर त्यांचा बॉलिंगसाठी त्यांना ओळखलं जातं. बट बॅटिंग करण्याकरिता आता क्रमांक 4 वरती येतात. महेश पाटील अंतिम षटकामध्ये येतात, बट अमोल पाटील 11 चेंडू फेस केले, 33 धावांवरती ते नॉट आउट आहेत. आणि असं वाटतंय की 9वं अर्धशतक इथे आपल्याला येताना दिसेल का? चला सामन्याला सुरुवात करा. Last over of this first inning. Scorecard 62, loss of 2 wickets. Team 311 सोनारपाडा. अंतिम षटक महेश पाटील ओव्हर द विकेट. ग्लास बॉल सोडून दिला. लाईन दरम्यान खराब आहे, अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. आणि त्यासाठी तर आम्ही देखील वेट करत होतो की अंपायर्स थोडं वेट करत होते. त्यानंतर निर्णय आला की अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. 63 धावा आता धावफलकावरती आहेत. 63 ऑन द बोर्ड.
रिमेनिंग आणखी 6 चेंडू आहेत आणि अमोल देखील विचार करत असतील की किमान 2 चांगले फटके हवेत. गती कमी केली होती. दॅट्स वाय टीम गावदेवी पिसे सुपर 8 साठी क्वालिफाय झाली. आता त्यानंतर दुसरी टीम कोणती असेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढील मॅच मध्ये मिळणार आहे. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस आणि चेंडू बाकीत 5. चला महेश वेळ कमी घ्या. समोर आता अमर ठाकूर. लॉफ्टेड फटका. अमरची ताकद बाहुबलीचा बॅट मधनं बाहुबल दाखवत असताना हा मोठा फटका. इट्स अ ह्यूज वन. सिक्सर. फटका पण याआधी आपण असाच एक फटका अर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट साई शिलार यांचा बॅटमधनं असाच एक फटका आपण पाहिला होता. त्याच विभागामधनं बिलॉंग करणारा हा देखील संघ आहे सोनारपाडा. अमर ठाकूर यांचा बॅटमधला फटका. हा बॉल सोडून दिलाय आणि विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक इथे झाली. अतिरिक्त रन प्लस त्यासोबत बाईची एक सिंगल देखील आहे. जासई आणि बोनकोडे अशी लढत यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा 2 अतिरिक्त मिळाला कारण 22ची एक सिंगल त्यासोबत वाईड एक एक्स्ट्रा म्हणजे 2 धावा धावपळ गाता 72 ऑन द बोर्ड आणि रिमेनिंग खेळ अजून देखील 4 चेंडूंचा बाकी आहे. चला महेश सुरुवात करा आणि बॅटर्सला देखील विनंती असेल की आपण देखील वेळ कमी घ्या. नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल. फुल टॉस. ऑन साइडला फटका. फुल टॉस बॉल वरती फुल ठोल. अमोल पाटील एक निर्णायक मॅच मध्ये एक निर्णायक इनिंग आपल्या टीम साठी खेळतात. अमोलचा वार षटकार. धाव फळक आता ठीक जाऊन पोहोचला. 78 78 धावा धाव फळकावरती आणखीन 3 चेंडू बाकी आहेत. या पगला 17 मध्ये टीम कारिवली. आठवत असेल की 0 वरती कॅच सोडली होती अमोल पाटीलची. तोच अमोल 40 धाव्यांवरती नॉट आउट खेळतोय आणि असं वाटतंय की माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 20-25 ग्रामीण गटामधनं 90 शतक इथे येऊ शकतं का. कारण 40 धाव्यांवरती नॉट आउट आहे आणि आणखीन 3 चेंडू बाकी आहेत या पगला 17 मध्ये. आणि हेच असतं बघा संधी बहुतांश लोकांना मिळतात बट संधीचा फायदा कसा करायचा काहींना माहिती नसतं. बट हा असा खेळाडू आहे ज्याला तुम्ही संधी द्याल तर तो संधी नेहमी स्वीकारेल आणि आज त्याने संधी स्वीकारली. 40 धाव्यांवरती नॉट आउट आहे आणि महत्वपूर्ण लढत आणि या लढतीमध्ये आपल्या टीमला सिंगल हँडेडली एक चांगला टोटल पर्यंत पोहोचवलं. 78 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. आता देखील पाहावं लागेल घडलं काय. यष्टांचा वेध घेतला. आरामदिल एक बोल्ड सफलता मिळेल बट लाजवाब इनिंग. 14 चेंडू वरती 40 धाव्यांचे एक एक्सप्लोसिव्ह इनिंग खेळल्यानंतर अमोल पाटील बॅक टू द डगआउट.
करण ठाकूर दरम्यान मैदानात सातामध्ये येतात आता क्रमांक 5 वरती. नेक्स्ट बॉल करण आलाय, बॉल उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे आणि हा जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. एकंदरीत फिल्डर पाहत होते की चान्स आहे की काय, बट बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. बघा आज सोनारपाडा टीमचा जोही ठाकूर येतोय तो मोठे फटके खेळतोय. याआधी आपण अमरला पाकलं, त्याने तर लांब लचक षटकार मारला आणि त्यानंतर आता करण ठाकूरचा बॅटमधनं ऐकेल षटकार येतो. बॉल हवेमध्ये आहे. आता पॉईंट्स फिल्डर चेंडूपर्यंत आलेत. बॉल इथे फील्ड केला जाईल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतलत आणि त्या प्रयत्नांमध्ये इथे करण झाला रनआउट आणि पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आला 85 आणि 86. एक मॅच विनिंग टोटल इथे सेट केलं टीम त्रिशा 11 सोनारपाडाने अगेन्स्ट टीम जय बजरंग कारिवली. पहिलं सत्र समाप्त झालं. टॉस आपण करणार आहोत आणि टॉस बॉक्समध्ये नरेशजी डोमे सर आहेत, बट मंचावरनं हा टॉस करण्याकरिता मी विनंती करेन ग्रामपंचायत सदस्य कारिवली कुणालजी पाटील दादांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे आणि आपल्या शुभहस्ते टॉस करायचा. कारिवली गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय कुणालजी पाटील आणि भावेशजी पाटील उद्योजक दोन्ही अतिथींना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होतोय. कारिवली गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय कुणालजी पाटील आपल्या समवेत उपस्थित होत आहेत. 5 षटकांचा सामना असेल. सुपर 16चा सामना आपल्या समोर येणार आहे आणि मॅच आहे जासई विरुद्ध बोनकोडे 11 बोनकोडे. दोन्ही तगड्या टीम आहेत आणि आतापर्यंत अडथळे पार करत इथपर्यंत आलेले आहेत. सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी ही मॅच महत्त्वाची आहे. आपल्या समवेत जोडले जात आहेत सन्माननीय कुणालजी पाटील ग्रामपंचायत सदस्य बोनकोडे. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ग्रामपंचायत सदस्य कारिवली. तर हे कॉईन आहे, एका बाजूला केंद्रीय राज्यमंत्री चषक, एका बाजूला सन्माननीय नामदार कपिलजी पाटील साहेब. तर कॉल असेल जासईच्या संघनायकांचा. पाहुण्यांना विनंती प्लीज टॉस द कॉईन. कपिल पाटील साहेब हा कॉल आहे आणि केंद्रीय मंत्री आपण वर बघतोय. तर टॉस जिंकलेला आहे. आम्ही मान्यवरांना विनंती करतो, आपलं मनपूर्वक आभार आहे. टॉस संपन्न होतोय आणि अर्थातच कारिवलीचे संघनायक टॉस जिंकतायत. बोनकोडेचे संघनायक टॉस जिंकतायत. बोनकोडे संघानं या अगोदरचा सामना जिंकला होता, तर जासई संघाला पहिल्या मागच्या फेरीमध्ये बाय मिळाला होता. या मॅचकडे कसं बघाल आणि निर्णय काय असेल आपला? आम्ही फिल्डिंग करू आणि प्रयास करू का चांगला प्रयत्न ट्राय करू का चांगला खेळण्याचा. आपण नेहमी खेळत असतो, रोज कुठे कुठे मॅच होत असतात. या स्पर्धेमध्ये देखील जवळपास 3 मॅचेस तुम्ही खेळलेला आहात. तर एकंदरीत 3 मॅचमध्ये खेळताना अनुभव काय होता? कुठल्या समस्या इथे जाणवल्या का तुमच्या टीममध्ये? काय नाही, हवेचा प्रभाव पडतो खाली. या एंडनी रन जास्त होतात, त्या एंडनी रन कमी होतात आणि ट्राय करू जिंकण्याचा. इथे समोर आपली जासई विरुद्धची मॅच आहे. कसं बघायला मॅचकडे, त्या टीमचा काय अनुभव तुमच्याकडे? काय नाही, पहिल्यांदाच खेळतोय, चांगली टीम आहे, फाईट करू आम्ही. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला पहिल्यांदा बॅटिंग करावी लागेल. मैदान तर खूप छान आहे. कसं बघाल या मॅचकडे? मॅचकडे इतकंच बघू की 5 ओव्हरमध्ये आम्ही 10 रनचा असं ॲव्हरेजने टार्गेट सेट करू, जेणेकरून आमच्या बॉलरला होप्स येणार. तुमचा कसा अनुभव होता मागच्या मॅचेसमधला?
तरी इथं अनुभव असा होता की डेमध्ये जरा आमचा प्रभाव चांगला पडला होता आणि नाईटचा एक्सपिरियन्स असल्यामुळे आम्ही थोडेसे स्टार्टिंगला कमजोर पडलो होतो, पण आम्ही चांगल्या बॉलिंग टाकल्या आणि त्या जीवावर जिंकलो इथे. देशातली एक मोठी स्पर्धा आहे, भरपूर बाईक्स आपण बघतो, एवढ्या बाईक्स कुठल्याही स्पर्धेमध्ये दिल्या जात नाहीत. एक मोठा मंच आहे आणि या मंचावरती खेळणं तुमच्यासाठी किती खास आहे? हा आमचा खूप सर्वात मोठा आनंद सण आहे की तुम्ही आम्हाला एंट्री दिली होती, कारण मी आधी पण म्हटलं होतं की ही ISPL लेवलची टक्करची स्पर्धा आहे. वा, दोन्ही संघांकडून आपल्याला निश्चित प्रकारे कॉम्प्लिमेंट आलेले आहेत. एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायची आहे आणि बोनकोडे विरुद्ध जासई असा सामना. बोनकोडे संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर फलंदाजीला त्यांनी जासई संघाला निमंत्रण दिलेलं आहे. टॉस बॉक्समध्ये इथेच थांबूया. समालोचन कक्षातून सुप्रसिद्ध समालोचक मनीष पाटील सर यांच्या समोर जोडले जाऊयात. धन्यवाद. धन्यवाद नरेश डोबे सर. आणि आता वळूया आपण दुसऱ्या डावाच्या दिशेने. रन चेस की रन डिफेंड या प्रश्नाचं उत्तर आपण या डावामध्ये शोधणार आहोत. आपण पाहतोय माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक दिवस 10वा दुपारच्या सत्रातला हा दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्याचा हा दुसरा डाव आपण पाहतोय. आणि दुसऱ्या डावामध्ये दोन फलंदाज जय बजरंग कारिविलेची धावांचा पाठलाग करण्यासाठी तत्परतेने मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. तर बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत सोनारपाडा या संघाकडून. त्रिशा 11 सोनारपाडा या संघाकडून अमर ठाकूर, ज्यांनी आल्याल्या आपल्या येण्याची जाणीव पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना दिली होती आणि त्यामागोमाग तशीच जाणीव करण ठाकूर यांनी सुद्धा दिली होती. दोघांनी एक एक षटकार पहिल्याच बॉलवर खेचला आणि त्याचमुळे अमोल आणि योगेशचा जो पार्टनरशिपचा खेळ होता त्या पार्टनरशिपच्या खेळाला कॅरी फॉरवर्ड करण्याचं काम त्या दोन्ही फलंदाजांनी केलं आणि त्याचमुळे धावसंख्येचा ओघ सातत्याने वाढतच राहिला आणि म्हणूनच एक मोठं आव्हान ठेवलेलं आहे 86 धावांचं टीम जय बजरंग कारिवली या संघाकडे. जय बजरंग कारिवलीसाठी ही स्पर्धा एक वेगळा अनुभव देणारी राहिलेली आहे, त्याचमुळे हा अनुभव देखील तितकाच विशेष असेल. धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रत्येक नाईक स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय पाटील आहेत. अमर ठाकूर बॉलिंग मार्कवर, जसा उल्लेख विशाल पाटील यांनी केला की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सोनारपाडा संघ विजयी झाला आणि खरं तर काय वातावरण स्टेडियममध्ये अनुभवायला मिळालं आणि तेच आता कदाचित कारिवली संघाच्या वतीनं अनुभवायला मिळेल, कारण मोठा प्रेक्षक वर्ग जय बजरंग कारिवली संघाला रिप्रेझेंट करण्यासाठी आलेला आहे. अमर ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून सज्ज होता. स्ट्रायकर एंडला प्रत्येक नाईक. रन चेस आहे 86चा जय बजरंग कारिवली संघासाठी. जसा पहिला बॉल डिलिव्हर होईल वेळ नोंद करून घेतली जाईल. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय आणि इनफिल्ड क्लिअर करून स्वीपर कव्हर क्लिअर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चुकलं आणि पहिल्याच बॉलवर चोख प्रतिउत्तर. मिळतील धावा 4. येतोय चौकार. मध्ये सक्रिय राहण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तोच अप्रोच प्रत्येक नाईकचा पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळतोय. जय बजरंग कारिवली संघासाठी अमर ठाकूर यांचा बॉल चांगला होता ऑफस्टंपच्या बाहेर, पण इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला फलंदाज प्रत्येक नाईकचा. ऑन द राईज खेळले, इनफिल्ड क्लिअर केलंय. मिळवतो क्षेत्ररक्षक करण, मागे येतोय, बॅकअप आहे. अजूनही स्ट्रगल चालू आहे डीप मध्ये आणि 2 धावांना 3 धावांमध्ये बदलण्याचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झालाय. काय स्ट्रोक सिलेक्शन आहे. पॉवर प्ले मध्ये किती 2 चेंडूंमध्ये 7 धावांचं योगदान फलंदाजी करताना जय बजरंग कारिवली संघाला दिलंय. प्रत्येक षटकामागे 17च्या गतीने जायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक षटकामागे 2 ते 3 मोठे स्ट्रोक्स येणं बंधनकारक आहेत आणि तेच ओळखताना फलंदाज प्रतीक नाईक यांचा अप्रोच तर पॉझिटिव्ह राहिलाय, पण आता त्याला 7 अक्षय पाटीलची कशी मिळते ते देखील पाहणं तितकंच रंजक ठरेल. सर्कलच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, गली, कव्हर पॉइंट, कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग. सर्कलच्या बाहेर स्ट्रेट लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट. क्रॉस बॅटेड खेळले आहेत. गॅप मोठा आहे. बॉल जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉल कलेक्ट करतील डीप मिड विकेटचे. तोपर्यंत एक सिंगल होते. कंप्लीट स्ट्राईक पोहोचते आता प्रतीक नाईककडे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते आता 8 या आकड्यावर. प्रत्येक स्ट्रोकवर टाळ्या मिळत आहेत. हे मोटिवेशन खूप महत्वाचं आहे आणि विशेषतः मी कल्याण डोंबिवली भिवंडी या परिसरातील संघांना नक्कीच
ती जाणीव करून देईन की प्रेक्षकांचं समर्थन तुम्हाला अजून जास्त बळकट बनवतं. दरम्यान आता स्ट्रायकर एंडला प्रतीक नाईक, बॉलिंग ट्रॅकवर अमर ठाकूर, बाहुबली बॉलिंग ट्रॅकवर आणि बाहुबली विरुद्ध तगडा प्रहार. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा मार. आम्ही नाही थांबणार, आम्ही मारतच राहणार असं सांगताय जज कारिवलीचे फलंदाज. खेचताय षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. काय पॉझिटिव्ह अटॅकिंग इंटेंट प्रतीक नाईकचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि म्हणूनच या पहिल्या विकेटच्या भागीदारीवर खूप काही अवलंबून आहे जय बजरंग कारिवलीचं स्वप्न या स्पर्धेत जिंकण्याचं. कारण प्रत्येक डावामध्ये तुम्हाला चांगलाच खेळ द्यावा लागेल. तो पहिला डाव असू द्या किंवा तो दुसरा डाव असू द्या. पहिल्या डावामध्ये गणित बिघडलं होतं पण गणित सुधारित करण्याची संधी आहे जय बजरंग कारिवली या संघाला आणि त्याच संधीचा लाभ उचलताना आपण प्रतीक नाईक यांना पाहतोय. धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस, चेसिंग टार्गेट ऑफ 86. सरळ बॅटचा केलाय वापर. बॉल करतो हवाई. पर बॅटचा 100% फेस यूज करत असताना मुख्य मंचाला सलामी देणारा षटकार प्रतीक नाईकच्या बॅटमधून जय बजरंग कारिवली संघाला मिळतोय आणि धावसंख्या पोहोचते आता 20 वर. आतापर्यंत अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकाच्या पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर ट्रिपल, त्यानंतर सिंगल, लगातार 2 षटकार. प्रतीक नाईक इज ऑन फायर. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. पुन्हा एकदा अमर ठाकूर शेवटच्या बॉलसाठी पाहूया त्याच्या मनात नेमकं काय चाललंय. त्याच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय प्रतीक नाईकने आणि पाहूया त्या प्रश्नाचं सडेतोड उत्तर अमर ठाकूर देईल का. प्रतीक नाईक ऑन स्ट्राईक, बॉलिंग मार्कवर अमर ठाकूर ओव्हर द विकेट. होल ऑन द राईज. जबरदस्त फटका. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर षटकारांची तिकडी पूर्ण झाली. माननीय श्रीयुत चंद्रशेखर बावनकुळे साहेब स्टँड मध्ये कारिवलीचे समर्थक बसतायत. आम्हाला आवाज ऐकलात ना कारिवलीचा. बजरंग बली की. आणि एका बाजूला आपण पाहतोय सोनारपाडाचे समर्थक आहेत. सोनारपाडाचे समर्थक देखील या ठिकाणी एन्जॉय करतात. सोनारपाडा संघ जिंकेल का त्यासाठी ते प्रतीक्षा करतायत. पण पाहूया आता कारिवली की सोनारपाडा. प्रश्न एकच आहे, जिंकेल कोण, पुढच्या फेरीत पोहोचेल कोण. आणि पाहूया आता त्यासाठी खेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. दोन्ही संघांना प्रेक्षकांचा प्रतिसाद प्रचंड मिळतोय. कारिवलीला सुद्धा आणि सोनारपाडाला सुद्धा तो प्रतिसाद मिळतोय. त्याचमुळे प्रेक्षकांची तर या ठिकाणी मजा आहे. कारण क्रिकेटचा खेळ तुम्हाला आनंद देण्यासाठी आहे. टायमर तुमचा चालू आहे. 6 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात. त्रिशा 11 सोनारपाडा. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज येत आहेत करण ठाकूर. करण आणि अमरची ही A1 जोडी आहे जी नेहमी सोनारपाडा संघाला एक चांगली स्टार्ट गोलंदाजीच्या बाबतीत देते. अमर ठाकूर थोडेसे महाग ठरले तर आता करणला तर बॅकअप द्यावंच लागेल. आणि पाहूया करण रन वाचवतोय का, जे आता महत्वाचं ठरलेलं आहे. त्रिशा 11 सोनारपाडा या संघासाठी फार एंडनं करण तयार. स्ट्रायकर एंडला अक्षय पाटील. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. चांगला स्टॉप, थोडंसं इझी होतं क्षेत्ररक्षकासाठी. आणि अक्षय पाटीलने स्ट्राईक रोटेट करून पुन्हा एकदा इन फॉर्म बॅटर प्रतीक नाईकला स्ट्रायकर एंडला पोहोचवलेला आहे. धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाते 27 वर. 27 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आपण पहिल्या डावाच्या पहिल्या षटकाला अॅनलाइज केलं तर 0 वर बाद झाले होते अनिकेत पाटील आणि अमोलला संधी मिळाली होती कॅच ड्रॉप झाल्यानंतर. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पण आता दोन्ही फलंदाज पॉझिटिव्ह अप्रोचने खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा एफर्टने ड्राईव्ह करताना बॉलला पाठवलंय सीमारेषा पार.
ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही. कष्टाने हार होतील पण हार होणार नाही. षटकार साधावा. वाढते तर धावसंख्या पोहोचते आता 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. करण ठाकूर गती कमी पण तितक्याच आत्मविश्वासाने बॉलला सरळ बॅटने पाठवलंय. अंपायरच्या डोक्यावरून माननीय केंद्रीय राज्यमंत्री चषकाच्या फ्लेक्सवर षटकार साधावा. पाहूया 6 चेंडू 6 षटकार येतील का. करण ठाकूर तयार. बॅटची एज गलीला झेल. फलंदाज फेल. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे त्याची गरज आहे आणि टॅलेंट पाहायला मिळतो करण ठाकूरचा. फलंदाज होतोय बाद प्रतीक नाईक. त्यांची निवड होती आणि ते निवड सातत्याने करत होते पण आता कधी कधी कुठेतरी फुल स्टॉप लागतोच. आणि आता प्रतीक नाईक यांच्या खेळीला फुल स्टॉप लागलेला आहे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पोहोचतायत. ते म्हणजेच जतीन पाटील. 37 धावा पूर्ण करून 7 चेंडूंमध्ये ते परतीचा प्रवास करताना पाहायला मिळालेले आहेत. काय खेळलेत. भन्नाट खेळ प्रतीक नाईकने खेळलेला आहे. सुरुवात त्यांनी चांगली दिली. आता मात्र शेवट इतर फलंदाजांना करावा लागेल जय बजरंग कारेवलीसाठी. पण करण ठाकूर यांनी रन जरी खर्च केलेत पण विकेटचा शोध सुद्धा घेतलेला आहे. जो विकेटचा शोध अमर ठाकूर यांनी घेतला नाही. करण ठाकूर यांनी तो विकेटचा शोध घेतला आणि पाहूया यानंतर या डावावर जम बसतोय का. त्रिशा 11 सोनारपाडा संघाचा. समोर आहे आव्हान जतीन पाटीलचं. जय बजरंग मिनिश 11 कारेवली संघ रनचेस करतो 86. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे फाईन लेगला. जजमेंट आहे पण कॅच ड्रॉप. ओला साबण हातातून निसटावा तसा हा झेल निसटला. या अगोदर पहिल्या डावामध्ये अमोल पाटीलचा झेल निसटला होता. त्याने 30 बनवल्यात आणि आता झेल सुटलेला आहे जतीन पाटीलचा शून्यावर. आता पाहूया ते कसं खेळतात. यानंतर मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते आता 41 वर. 41 रन्स ऑन बोर्ड. थोडा कठीण होता. हाफ चान्स होता पण झेल टिपणं आवश्यक आहे. एक झेल सुटल्यानंतर मागच्या डावात काय घडलं होतं ते तुम्हाला माहिती आहे. त्याचमुळे आता एकही चूक करून चालणार नाही. नॉकआउट आहे. जिंकूनच तुम्हाला पुढे जावं लागेल. करण ठाकूर तयार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या वतीनं. जतीन भोयर सर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला. अंपायर आहेत हिरगुडे सर. शेखर हिरगुडे सर आपण स्ट्रायकर्स एंडला पाहतोय. जतीन भोयर आपण बॉलर्स एंडला पाहतोय आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय मुन्ना पठाण सरांना. करण ओव्हर द विकेट. फुल टॉस होता. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. पण फ्लाय स्लिप नाहीये. त्याचमुळे फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. बॉल जातोय थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील 4 चौका. सभा बनवायच्या आहेत. या अगोदर आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बक्षिसांसाठी रक्कम जिंकलेली आहे पण तुम्हाला या स्पर्धेमध्ये बाईक जिंकण्याची संधी आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूला एक बाईक मिळेल असं नियोजन या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण पाहतोय. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतो ज्या स्पर्धेत 51 बाईक बक्षीस स्वरूपात
दिल्या जाणार आहेत आणि 2 4 व्हीलर्स, एक 4 व्हीलर मालिकावीरची आणि एक 4 व्हीलर प्रेक्षकांसाठी, जी शेवटच्या दिवशी आपण ड्रॉ करणार आहोत. लकी भाग्यवान प्रेक्षकाला. आणि सर्वात महत्त्वाची बाब, पूर्ण जगातली, पूर्ण विश्वातली सर्वात जास्त बाईक बक्षीस स्वरूपात देणारी स्पर्धा म्हणजे माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2025. आणि सर्वात महत्त्वाची बाब, पूर्ण विश्वात क्रिकेटच्या स्पर्धेत प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस स्वरूपात 4 व्हीलर कार MG कॉमेट, धावसंख्या झालेली 46, जिंकण्यासाठी 40, बॉल शिल्लक 18. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. आता अमर थांबलाय आणि आता अमरच्या जागेवर बॉलर येत आहेत रितेश पाटील. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, टायमर स्टार्ट केला आपण. लक्षात घ्या, कामोठे, गोठेकर बी, वसार जे संघ आले असतील आपण रिपोर्टिंग द्यायची आहे. कामोठे, गोठेकर बी, वसार. गोठेकर बी आलेला आहे, तर कामोठे आणि वसार या दोन्ही संघांनी रिपोर्टिंग द्यायचे. सॉरी, बोरशेती आले, माफ करा. गोठेकर बी आणि वसार आणि कामोठे आपण रिपोर्टिंग द्या. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, बाहेरची कडा घेऊन बॉल पोहोचतोय बॅकवर्ड पॉइंटला. सर्कलच्या आतमध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचते 47 वर. रिद्धेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. आपण या पूर्ण डावाचा आढावा घेतला तर फक्त 3 सिंगल्स, फक्त 5 षटकार, 1 चौकार, 1 डबल, 1 ट्रिपल, विकेट वाईड असं अनालिसिस आपण पाहतो या पूर्ण डावाचं. रिद्धेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी 1 धाव खर्च केलेली आहे. जिंकण्यासाठी 17 चेंडू, 39 धावांची गरज. फुलटॉस बॉल केलाय प्रहार, बॉलला पाठवलंय समन्वय युवा प्रतिष्ठान स्टँडच्या पार. मिळतील धावा 6, कडक षटकार. शहाऐंशी धावांचं लक्ष्य खरं तर कठीण होतं, पण सोपं करण्यासाठी सुरुवात चांगली होणं आवश्यक होतं आणि प्रत्येक नायकने ती सुरुवात दिली. 37 धावांची. अक्षय पाटील यांनी संयमाचा खेळ खेळला आणि त्याचमुळे पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप झाली होती ती खरंच तोडीस तोड राहिलेली आहे. आणि त्या मागोमाग आता नवीन फलंदाज जतीन पाटील जे आले ते सुद्धा अनस्टॉपेबल राहिलेत. पहिल्या चेंडूवर 2 त्यांनी मिळवल्यात, पुढच्या बॉलवर 4 मिळवल्या आणि तिसऱ्या बॉलवर 6 मिळवल्या. तर एकंदरीत एक चांगला स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केलेला आहे. धावसंख्या पोहोचते 50 ओलांडून 53 वर आणि जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 16 चेंडू, 33 धावांची गरज. कामोठी संघ आलाय, व्हेरी गुड. चला, गोठेकर ब आणि वसार आपली देखील नोंद द्यायची आहे. गोठेकर बी आणि वसार दोन्ही संघांची नोंद द्यायची प्लीज समालोचन कक्षामध्ये. दरम्यान सोनारपाडा संघाकडे बॉलिंग अटॅक युनिक आहे, नो डाऊट, पण कदाचित कॉन्क्रीटची विकेट असल्याचा भुर्दंड बसतोय का? कारण कल्याण डोंबिवलीमध्ये जास्तीत जास्त टर्फ विकेट आहेत, मातीच्या विकेट्स आहेत. त्याचमुळे गोलंदाजांना दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी मेहनत घ्यावी लागेल, यात कुठलंच दुमत नाहीये. आणि त्याचमुळे तुम्ही जर एका संघात समाविष्ट आहात, तुमच्याकडे काहीतरी सुप्त गुण असतील म्हणूनच तुम्हाला समाविष्ट करून गेलाय. फोर्स केलाय बॉलला, वाईड ऑफ लॉंग ऑनला शतरक्षक आहेत, वेगानं 2 धावा पळून पूर्ण केल्यात. काय रनिंग आहे, दोघांचा ताळमेळ वरच्या दर्जाचा आहे. आणि म्हणूनच आता निर्भीड फलंदाजी जय बजरंग मिनेश 11 कारिवली संघाची पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 55. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 31 धावांची. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू, 31 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं बनायला वेळ लागत नाही. करायचे तुम्हाला प्रयत्न आणि गोलंदाज तेच प्रयत्न करतोय. यावेळेस वेगवान बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा धावचीचा मौका होता, पण व्यवस्थित त्यांनी बॉल कलेक्ट केला, पण पोझिशन चुकले. 22ची एक धाव मिळते. तुम्हाला 1% संधी मिळते तेव्हा तुम्हाला 100% एफर्ट्स लावायचे असतात. तुम्हाला स्टंपच्या मागे वेगानं यायला हवं होतं, पण फॉलो थ्रू मध्ये कठीण आहे, नो डाऊट. पण या ठिकाणी त्या सर्व गोष्टींचं एक्सक्यूज देऊन चालणार नाही. तुम्हाला मौका मिळालाय, त्यावर तुम्हाला 100% एफर्ट्स द्यायचेत. दरम्यान 22ची एक धाव मिळते, एका धावेची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 56. जिंकण्यासाठी 30 ची गरज. बॉल शिल्लक 14 चेंडू, 30 धावा. मॅच आता शेवटच्या टप्प्यावर आले आणि या शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम नेमका कोणत्या संघाचा होतोय तुम्ही आम्ही सर्वजण पाहणार आहोत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे ते म्हणजेच
अक्षय पाटील जे आतापर्यंत 3 धावांवर खेळत आहेत. खेळपट्टीवर 15 मिनिटांहून जास्त वेळ त्यांनी व्यतीत केलेला आहे. त्याचमुळे आयसाईड तर चांगली झाली असेल, पण पाहूया समोर रिद्धेश पाटीलचं आव्हान ते कसं पेलतायत. हवेत आहे बॉल एक्स्ट्रा कव्हरला, करण आहेत, बॉल खाली येत आहेत. जजमेंट चांगला आहे, झेल कंप्लीट. दुसरा धक्का बसतोय जय बजरंग मिनेश 11 कारिवली. ब्रेकचा हा बॉल खेळताना थोडासा वेळ जुळली नाही आणि त्याचमुळे करणसाठी थोडं आव्हान सोपं झालं. बॉल जास्त वेळ हवेत राहिल्यामुळे त्यांना ते अंतर गाठणं सोपं झालं आणि त्यांनी योग्य त्या वेळेत बॉल खाली येऊन हातांची ओंजळ बंद केली आणि झेल टिपला आणि फलंदाज अक्षय पाटीलचा खेळ संपला. 3 धावांवर 2 फलंदाज आतापर्यंत जय बजरंग मिनेश 11 कारिवली संघाचे बाद झालेले आहेत आणि धावसंख्या आहे 56. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 30 धावांची. बॉल शिल्लक आहेत 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. 13 बॉल्स अँड 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. 13 चेंडू 30 धावा. चला टाइमर चालू आहे, त्याचमुळे जास्त वेळ एकत्र राहून व्यतीत करू नका. भुर्दंड बसला तर नुकसान होईल. आपण एंड मोमेंटला आहोत आणि अशा वेळेला तो भुर्दंड तुम्हाला परवडणार नाही. लक्षात घ्या मित्रांनो. फिशा 11 सोनारपाडा 13 चेंडू 30ची गरज आहे. 13 बॉल्स 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण पाहतोय माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2025. विकेटचा शोध रितेश पाटीलने घेतलेला आहे. या अगोदर करण ठाकूर यांनी सुद्धा विकेट मिळवलाय. त्याचमुळे दोन्ही संघांचे एफर्ट्स दिसत आहेत. एफर्ट्स द्यावेच लागतील. ज्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय, जी स्पर्धा खेळण्याचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे, तर ते स्वप्न असंच पूर्ण होणार नाही. तुम्हाला कमालीची मेहनत घ्यावी लागेल, अतूट विश्वास आपल्या सहकाऱ्यांवर ठेवावं लागेल आणि त्यांच्याकडून ते कॉन्ट्रीब्युशन घ्यावं लागेल. कॅप्टन तोच प्रयत्न करतोय. रिद्धेश पाटील स्ट्रायकर एंडला पप्या खारीक. बॅटची लेमन एज बॉल मागे शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकां समाप्तीनंतर 86 धावांचा पाठलाग करताना जय बजरंग मिनेश 11 कारिवली संघ पोहोचतोय 56 वर. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. जय बजरंग मिनेश 11 कारिवली. सामना जसा प्रेक्षकांना अपेक्षित होता तसाच सामना घडतोय. कारण प्रेक्षक एकतर्फी सामना पाहत नाही. त्यांना निकाल आवश्यक असतो शेवटच्या टप्प्यावर जाणारा. मग तो संघ कोणताही असू दे, आपण एक चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी आलेलो आहोत. चला टीम मीटिंग नकोय, सातत्याने आम्ही सूचना देतोय. टायमर तुमचं चालू आहे. भुर्दंड बसला तर कुठल्या सूचनेचा विचार केला जाणार नाही. ही माहिती प्रत्येक षटकानंतर आम्ही देतोय. त्याचमुळे आपण देखील सतर्क राहा. पेनल्टी न घेता खेळा, चांगलं खेळा, दबाव न घेता खेळा. आपल्या गावाच्या नावाचं नाव मोठं करा. तेवढंच आम्ही तुमच्यापर्यंत माहिती देऊ शकतोय. आणि पाहूया 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कोण येतोय. यश केणी बॉलिंग ट्रॅकवर येतात. 4 वेगवेगळे पर्याय गोलंदाजीचे वापरले जात आहेत. प्रत्येकाकडून काही ना काही काढून घेण्याचा प्रयत्न कॅप्टनचा आहे. अमर ठाकूर हे देखील थांबलेत अजूनही, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. आणि अमर ठाकूर यांच्या कॅपेबिलिटीवर तर आपण संशय घेऊ शकत नाही. एक षटक खराब पडलं म्हणजे तो खराब गोलंदाज आहे असं नाही. त्याचमुळे कधी कधी वेळ तुमची नसते, पण वेळेला तुमची वेळ बनवण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. त्याचमुळे अमर थोडा वेळ थांबलेत. यश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. 12 चेंडूंमध्ये 30 धावा पूर्ण करायच्या आहेत जय बजरंग मिनेश 11 कारिवली या संघाला. मागच्या षटकामध्ये 1च षटकार आला, दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार आले, पहिल्या षटकामध्ये 3 षटकार आले. म्हणजे या षटकात प्रश्नचिन्ह. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 30 धावा. आणि आता यशचं आव्हान कशा पद्धतीने उचलतोय फलंदाज जतीन पाटील, ज्यांनी या अगोदर भारदस्त खेळ खेळलेला आहे. पप्या खारीक पहिल्या बॉलवर थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. जुने जाणते अनुभवी खेळाडू आहेत ते कारिवली संघाचे. यश केणे लो होणारा फुल टॉस, बॉल जातोय मागे, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. फ्लाय स्लिप आहे. डॉट बॉल जय बजरंग मिनेश 11 कारिवली संघाला परवडणार नाही. प्रत्येक बॉलवर धावा आल्याच पाहिजे. कारण आपण मागच्या 3 चेंडूंचा आढावा घेतला तर 2 डॉट 1 विकेट. त्याचमुळे पुढं थोडासा वरचढ ठरतोय. त्रिशा 11 सोनारपाडा संघ 11 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. सुरुवात या षटकाची यशची उत्तम राहिले, पण त्या सुरुवातीला चॅलेंज करण्याचं काम केलंय ते म्हणजे जतीन पाटीलने. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. पुल करताना बॉलला गुल केलंय. 6 धावा.
आतमध्ये जतीन पाटीलचं 2 षटकार त्यांच्या वतीने मिळाले. यश केणेला त्यांनी चॅलेंज केलेला. यशचा पहिला बॉल डॉट आला होता. पुढच्या बॉलवर 6 आले आहेत. तर जय बजरंग मिनी 11 कारिवली संघासाठी बॉल्स आता राहिले 10 आणि 10 चेंडूंमध्ये पूर्ण करायच्या 24 धावा. जर स्कोर बरोबरीत झाला तर मग सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर सुद्धा बरोबरीत झाली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर म्हणजे मी पुन्हा येणार पुन्हा येणार पुन्हा येणार. तर 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. दोन्ही संघांचे समर्थक आपल्या संघाला मोटिवेट करण्यासाठी टाळ्या देत आहेत, शिट्या देत आहेत. दुपारच्या या गरमागरम वातावरणामध्ये चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळते. 70 स्पोर्ट्सवर सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येने जोडत आहेत. यश केणे बॉलिंग ट्रॅकवर. हा बॉल थोडासा लो राहिला. टप्पा व्यवस्थित होता, गती कमी होती. गुड लेंथला बॉल पिच केला, बॉल टर्न झाला आणि त्या टर्नचा अंदाज चुकला. रिप्लेमध्ये आपण पाहतोय उच्च दर्जाची गोलंदाजी यश केणेच्या वतीने पाहायला मिळते. कारण मागचा बॉल आवाक्यात होता फलंदाजाच्या, पण यावेळेस टप्पा खेचला, गती काढली आणि त्याचमुळे डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉल आवश्यक आहे खरं तर त्रिशा 11 सोनारपाडा संघासाठी आणि तो योग्य त्या वेळी येतोय. यश केणेच्या माध्यमातून मागच्या चेंडूवर षटकार आला होता, ते दडपण झेलताना पुढचा बॉल डॉट आलाय. बॉल शिल्लक आहेत 9, आवश्यकता 24 धावांची. 9 चेंडू 24 धावा. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट असं आपण नेहमी पाहत आलेलो आहोत आणि कदाचित आज सुद्धा तेच आपण पाहतोय. 9 चेंडू 24 ची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल केलाय, बॉल हाताळला हाफ ट्रॅकर, त्यावर वापरलं आपलं स्पेशल फीचर. बॉलवर लावले 6 धावांचा स्टिकर. मॅन इन फॉर्म जतीन पाटील. षटकार. तिसऱ्या बॉलवर यशचा डॉट बॉल. 4थ्या बॉलवर षटकार जतीनचा. त्याचमुळे गिव्ह अँड टेक पॉलिसी चालू आहे. धावसंख्या 68 झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 18 धावांची. बॉल शिल्लक आहेत 8. 8 चेंडू 18 धावांची गरज आहे. पुन्हा एक ऑन. गेम इज ऑन. दुपारच्या सत्रामध्ये गरमागरम वातावरण प्रेक्षकांना आनंद देणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अशाच सामन्यांची प्रतीक्षा आयोजकांना असते, अशाच सामन्यांची प्रतीक्षा प्रेक्षकांना असते आणि त्याचमुळे आता तो सामना जो प्रेक्षकांना निखळ आनंद देतोय तो घडतोय या 2 संघांच्या दरम्यान. कारिवली आणि सोनारपाडा. 7 चेंडू जिंकण्यासाठी 18 ची गरज. शेवटचा बॉल 4थ्या षटकातला. यश केणे तयार आणि खेचलाय का? काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. जज करतात बॉलला बाउन्स कंट्रोल आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ संपतोय. थ्रो बॉलिंग एंडला. 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 70 वर. जिंकण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल्स मध्ये 16 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. जय बजरंग मिनेश 11 कारिवली. चला शेवटचे 6 बॉल्स आणि शेवटच्या 6 बॉल्सवर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 16 धावांची. निकाल हा अजूनही अनपेक्षित आहे, अजूनही अनुत्तरित आहे. निकाल कुठल्या संघाच्या बाजूने जाईल प्रेक्षक अजूनही संभ्रमात आहेत. शेवटच्या 6 बॉल्सवर विजयश्री कुठला संघ खेचून आणेल प्रेक्षक अजूनही ते पाहतायत. इक्वेशन दोन्ही संघांच्या बाजूने जाणारं आहे. 16 धावा पूर्ण का होऊ शकतील? जतीन पाटीलचा तो क्लासिक खेळ. पण 16 धावा का डिफेंड केल्या जाऊ शकतील? बॉलिंग ट्रॅकवर आहेत रिद्धेश पाटील, ज्यांनी मागच्या षटकामध्ये 9 धावा खर्च करून 1 विकेट मिळवला होता. तर तुलनात्मक विचार केला तर सर्वोत्तम षटक आतापर्यंत या डावामध्ये रिद्धेश पाटीलचंच आपण पाहतोय. त्याचमुळे पुन्हा एकदा रिद्धेशला मोका मिळतोय. तुम्ही चांगला खेळ दिलात एका डावामध्ये तर तुम्हाला वारंवार संधी मिळू शकते आणि तेच मैदानात पाहायला मिळते. त्रिशा 11 सोनारपाडा संघाकडून 6 चेंडू 16 धावा वाचवायच्यात सोनारपाडाला, 6 चेंडू 16 धावा बनवायच्यात कारिवलीला. धावा बनतील की धावा रोखल्या जातील ते आपण पाहणार आहोत पुढच्या 5 मिनिटांमध्ये. 6 चेंडू 16 ची गज. स्ट्रायकर आणि फलंदाज आहेत पप्या खारीक. हवत आहे बॉल, जास्त एलिव्हेशन मिळालंय. कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल.
कॅच ड्रॉप. या महत्वपूर्ण क्षणांना तुम्हाला आपलंसं करायचं असते, पण या महत्वपूर्ण क्षणांमध्ये जर आपल्या वतीने चुका झाल्या तर मग आपल्या चुकीचा भुर्दंड आपल्या संघाला बसू शकतो. कॅच ड्रॉप तर झालीच, पण 2 धावा मिळालेल्या आहेत. दोन्ही संघांच्या वतीनं फील्ड मिस्टेक्स झाल्यात, हे तर मान्य करायलाच हवं. पहिल्या डावात सुद्धा फील्ड मिस्टेक्स पाहायला मिळाल्या आणि या डावात सुद्धा फील्ड मिस्टेक्स पाहायला मिळाल्यात. पण जर तुम्ही मिस्टेक केली तर प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला ओव्हरटेक करून जाईल, ते देखील लक्षात घ्यायला हवं. बॉल शिल्लक आहेत 5, जिंकण्यासाठी आवश्यकता 14 धावांची. 5 बॉल 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. नेक्स्ट बॉल रितेश पाटील. क्रॉस बॅटर खेळलाय, कॅप मध्ये आहे बॉल, कॅच ड्रॉप झाली, पण त्यानंतर पप्या खारीक अनस्टॉपेबल बॅटिंग करण्यासाठी तत्पर आहे. खेचतोय काऊ कॉर्नर क्लिअर करणारा षटकार. आहे लक्षात घ्या, जे प्रेक्षक जे मान्यवर बसले होते त्यांना उभं राहण्यासाठी प्रवृत्त केलं या दोन्ही संघांनी. टाळ्या आता थांबलेल्या पाहिजेत, हात दुखले तरी चालतील. तुमचा हा जो खेळ आहे तो धर्म बन 8 धावांची. दुसऱ्यांच्या कृतीने तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय, कृती तुम्हालाच करावी लागेल. पाहूया रितेश पाटील त्यासाठी तयार आहेत का. एका बाजूला झेल सुटल्यानंतर ऍक्शन मध्ये आलेत पप्या खारीक. 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. रितेश पाटील पंचांच्या डावीकडून सज्ज होते. स्ट्रायकर एंडला राईटी बॅटर पप्या. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि एक सोपा मौका पप्याने सोडला. काळजाचा ठोका चुकला होता खरं तर रितेश पाटीलचा. मोठा फटका खेचू शकला असता पण तसं काय घडत नाहीये. त्याचमुळे आता ही एक धाव मोजली जाते. धावसंख्या पोहोचते 79 वर. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. लक्षात घ्या, सामना बरोबरीत सुटला तर मग सुपर ओव्हर असेल. आणि पाहूया सुपर ओव्हर कारिवली जिंकतोय की सोनारपाडा जिंकतोय. स्ट्रायकर फलंदाज आहे ते म्हणजे जतीन पाटील. बॉल शिल्लक आहे 3, आवश्यकता आहे 7 धावांची. पाहूया या शेवटच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये बाजी नेमका कुठला खेळाडू मारतोय. 3-7 क्रॉस बाय डेड एलिव्हेशन नाहीये. बॉल जातो गॅप मध्ये मिड विकेटला प्रवेश केला. यावेळेस कुठली चूक होणार नाही. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावांचा प्रयत्न पप्प्याला सॅक्रिफाईस द्यावं लागेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय फलंदाज जतीन पाटील. एक धाव मिळते. पप्प्या बॅक टू डग आउट. शेवटचे 3 बॉल्स बाकी आणि जिंकण्यासाठी आवश्यक 2 बॉल्स बाकी आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. माफ करा, जे प्रयत्न करत नाहीत त्यांना प्रत्येक अडचण मोठी वाटते. त्याचमुळे गोलंदाज सुद्धा प्रयत्न करतोय की आपला संघ जिंकेल कसा, सामना शेवटच्या बॉलवर जाईल कसा. त्याचमुळे त्याने बॉल देखील चांगला हाताळला होता. क्षेत्ररक्षण देखील उच्च स्तराचा पाहायला मिळतो. पण हुशारी जतीन पाटीलची पाहायला मिळाली. त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली कारण जास्तीत जास्त चेंडू त्यांनी या खेळपट्टीवर घेतले आहेत आणि आतापर्यंत 24 धावांचं योगदान दिलंय. त्याचमुळे त्यांचं स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे असं त्यांना वाटतंय. पण पाहूया आता नवीन फलंदाज विवेक नाईक नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं जितकं टाकाल तितके त्यांचे खांदे मजबूत होतात. पण या ठिकाणी मजबूत खांद्यांची गोलंदाजी पाहायला मिळते की मजबूत खांद्यांची फलंदाजी पाहायला मिळते. येणारे 2 चेंडू निकाल ठरवतील. पुढच्या फेरीत सोनारपाडा जाईल की पुढच्या फेरीत कारिवली जाईल. 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. सामना रंगतदार आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. शिट्ट्या वाजवल्या तरी चालतील. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. 2 बॉल 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. ऑन साइडला खेळलाय आणि सामना क्लिअर केलाय. जे इतरांना जमत नाही ते मी जमून घेतो. जतीन पाटील जमून घेतलं. चला खेळाडूंनी बाहेर जा. खेळाडूंनी बाहेर, प्रेक्षकांनी बाहेर. मैदानात कोणीच येणार नाही. मैदानात कोणीच आहे. तुम्हाला एन्जॉय करायचं आहे बाहेर करा. एन्जॉय तुम्ही बाहेर करा. मैदानात कोणीच येणार नाहीये. सामना जिंकलाय. 86 चेस केलेत. टीम जय बजरंग.
बाहेर थांबा. तुमच्या कृतीमुळे तुमच्या संघाला भुर्दंड बसेल. बाहेर थांबा, बाहेर थांबा, प्रेक्षकांनी बाहेर थांबा. तुम्हाला जी काय एन्जॉयमेंट करायचे तुम्ही बाहेर करा. थँक्यू. आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मृदुमेचा पुरस्कार नेमका कोणाला जातोय त्याची देखील आपण माहिती घेऊया. तर सामना नेमका जिंकवलाय कोणी, ज्याचं एफर्ट्स जबरदस्त राहिले होते ते कोण, त्याची आपण माहिती घेऊया आमचे स्कोरर ज्ञानेश्वरजी मुकादम यांच्याकडून. त्याचमुळे पाहूया आता प्रतीक नाईक की जतीन पाटील या दोन फलंदाजांच्या अवतीभवती सामनावीर आहे. चला, प्रतीक नाईक ठरतायत मॅन ऑफ द मॅच. चला, कुणाल पाटील ग्रामपंचायत सदस्य कारवली यांच्या वतीनं प्रतीक नाईक यांच्यासाठी 1000 आणि जतीन पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस समालोचन कक्षात जमा झालं. चला, या मॅचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रतीक नाईक. आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे समालोचक मित्र विशालजी पाटील. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. आणि काय मॅच पाहायला मिळाली, कारण स्पर्धेचा जो स्टँडर्ड आहे तो स्टँडर्ड जपणारी ही मॅच आपण पाहिली. एक क्लोज एन्काउंटर आणि या क्लोज एन्काउंटरमध्ये बाजी मारली टीम बजरंग कारिवली टीमने. आपण प्रतीक नाईकला देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच. आणि प्लेअर ऑफ द मॅच देण्याकरिता मी विनंती करेन की कुणालजी पाटील दादा आपणच या. दादांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. लाजवाब खेळ पाहिला, कारण काय फाईट राहिली. 86 चा चेज होता आणि